स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्री पदावर ठाम आहेत, तर मंत्री अदिती तटकरे यांना देखील जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असा विश्वास आहे। तर एकीकडे सुनील तटकरे यांचा रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री अदिती तटकरे यांना हे पद मिळण्यासाठी आग्रह सुरू असल्यामुळे हा वाद सुरू आहे। अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवीन तोडगा सांगितलाय। आता हा वाद सुटत नसेल तर हे पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। दरम्यान भरत गोगावले हे पहिले मंत्रीपदासाठी आग्रही होते, आता पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत असं रामदास आठवले म्हणाले। केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्री रामदास आठवले हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। माणगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला त्यांनी महाडच्या चौदार तळ्यावर जाण्याआधी भेट दिली। यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबाबत भाष्य केलं। रायगडचं पालकमंत्री पद हे आमच्या आरपीआय पक्षाला मिळावं अशी आशा व्यक्त केली। रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही निकालात निघालेला नाही। 18 जानेवारी रोजी रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती झाली होती, मात्र त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली। भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर आंदोलन करून टायर जाळले। महामार्ग रोखत या नियुक्तीचा निषेध केला होता। याची तातडीनं दखल घेत दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली। तेव्हापासून आजपर्यंत रायगडचा पालकमंत्री कोण असेल हे स्पष्ट झालेलं नाही। असं वाटतं की आता या पालकमंत्रीच्या पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जी एकनाथ शिंदेची आहे त्याच्यामध्ये वाद सुरू आहे आणि भरत गोगावले सेठ जे आहे ते सुद्धा मंत्री आहे। त्यांचा आग्रह आहे की ते अगोदर मंत्रिपदासाठी आग्रह होते, त्यांना ते मंत्रिपद मिळालेलं आहे, पण आता पालकमंत्रीपद मिळावं त्यांचा आग्रह आहे। आदिती तटकरे जी यापूर्वी इथल्या पालकमंत्री होत्या आणि या ठिकाणी सुनील तटकरे जे आहे त्यांचा आग्रह असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला काही इतर ठिकाणी आम्हाला पालकमंत्रीपद मिळालेलं नाही आहे, त्यामुळे ते पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हरकत नाही आहे, अशा पद्धती त्यांची भूमिका आहे। तर हा वाद लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री जे मिटवतील अशी मला अपेक्षा आहे। आणि जर हा वाद मिटत नसेल तर एक जे मंत्रिपद राहिलेलं आहे ते मंत्रिपद आरपीआयला द्यावं आणि आरपीआयला हे पालकमंत्रीपद द्यावं अशी माझी मागणी राहील। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।